बोला बरं एक कसं जय पण ते जनगणना चालतं काय काय जनगणना म्हणजे काय कळलं जनगणना म्हणजे काय? हां, सध्या भारताच्या राष्ट्रीय जनगणना 2027ची कार्यवाही चालू आहे. जनगणनेचा उद्देश जनगणना का केल्या जाते या संबंधीची संपूर्ण माहिती भारताच्या संविधानामध्ये, म्हणजे जनगणना ही संविधानिक बाब आहे. जनगणना ही संविधानिक बाब आहे. या जनगणनेच्या कार्यवाहीला संविधानाचा आधार आहे. संविधानातील 246 कलम, यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि या दोघांची समवर्ती सूची, या दोघांनी मिळून जे कायदे करायचे असतात त्या सूचीमध्ये, केंद्र सरकारच्या सूचीमध्ये 69व्या क्रमांकावर जनगणनेची नोंद आहे की जनगणना केंद्र सरकार दर 10 वर्षाला पार पाडते. आता ही कशासाठी असते की आपण सर्वसाधारणपणे आपण कुटुंबामध्ये कुठलंही काम करीत असताना आपण घरातली संख्या मोजतो की घरात किती माणसं आहेत. कुटुंबाचं नियोजन करीत असताना, लग्नाचं नियोजन करीत असताना, वाढदिवस करीत असताना नेहमी आपण मोजतो पाहुणे किती येणार आहे, त्याला किती खर्च लागणार आहे, आज जेवणाचा मेनू काय करावा लागणार आहे, काही लोक उपवास धरतात का, त्याच्यासाठी वेगळं करावं लागणार आहे. तर या पद्धतीनं हे देश देखील एक कुटुंब आहे. तेव्हा या कुटुंबामध्ये किती लोक आहेत, किती लोकांना कोणत्या प्रकारचं त्यांना विकासासाठी योजना आखाव्यात, यासाठी जनगणनेची आकडेवारी ही अधिकृत असते. एवढ्या प्रमाणावर कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही जी जनगणनेतून होते. आणि म्हणून जनगणना ही सरकार दर 10 वर्षानं करते. यावर्षी आपल्याला कोविडमुळं 5 वर्षाचा विलंब झालेला आहे. 15 ते 16 वर्षानंतर जनगणना होत आहे. 2011ला झाली, ती 21ला होणं आवश्यक होती, पण आता 27 मध्ये होत आहे. हे उद्देश की या जनगणनेच्या आकडेवारीवरून लोकांना विकासाच्या योजना आखायच्या. की आता आपल्याकडे समजा इलिटरेट लोक किती आहे, किती लोकांना घरकुल नाही, किती लोकांना इंधन घरी ते लाकडं वापरतात, किती शेगड्या वापरतात, किती लोकांकडे इलेक्ट्रिसिटी नाही. तर या प्रकारचा जो डेटा, अधिकृत डेटा, एकमेव आणि अधिकृत आणि एकमेव डेटा हे जनगणनेच्याच माध्यमातून उपलब्ध होत असतो. आणि याच्यासाठी जनगणना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या जनगणनेच्या याला पार्श्वभूमी आहे 1871 पासून ही जनगणना आपल्या देशामध्ये होती. 1871 पासून. आता स्वातंत्र्यानंतर ही जनगणना 8वी आहे. आतापर्यंत 7 जनगणना झाल्या. 1947 नंतर ही 8वी जनगणना जी आहे ती. आता या वर्षीची जनगणना, यामध्ये सरकारनं स्वतः नोंदणीचा एक ऑप्शन दिलेला होता, सेल्फ गणना, स्वगणना. त्याच्यासाठी 15 दिवस दिले होते. ते 15 दिवस संपले. आता सगळ्याकडे मोबाईल आहे, त्याच्यामुळं स्मार्टफोनवर स्वगणनेचा एक पर्याय सरकारनं दिला होता. तो महाराष्ट्रामध्ये 15 मे पर्यंत, 1 मे ते 15 मे पर्यंत हा पर्याय दिला. तो आता संपला. महाराष्ट्रामध्ये केवळ 3% लोकांनी स्वगणना केलेली आहे. आता 97% उरलेल्या लोकांची गणना सरकार प्रत्यक्ष प्रगणकाला घरोघरी पाठवून ही जनगणना करणार आहे. जनगणनेचा पहिला टप्पा चालू आहे. याचं सर्वसाधारण स्वरूप व कार्यवाही याविषयी आम्हाला माहिती आहे. बरं. आता या टप्प्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जो रनिंग आहे, सध्या चालू आहे, करंट आहे. आज देखील जनगणना झालेली आहे, उद्या देखील होतील, काल देखील झालेली आहे. त्यामुळं
लोकांना माहिती नाही की परगणक आम्हाला काय विचारणार आहे आणि आम्ही त्याचं उत्तर काय द्यावं. तर या जनगणनेमध्ये भारत सरकारनं निर्देशित केल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 34 प्रश्न आहेत आणि याच्यातले पहिले 3 प्रश्न हे कुटुंबाचा क्रमांक, घराचा क्रमांक, ओळ क्रमांक, लाईन क्रमांक, त्याच्यानंतर जे आहे कुटुंब प्रमुखाचे नाव, असे जे काही महत्त्वाचे 3-4 प्रश्न सोडले, तर बाकीचे जे प्रश्न आहेत ते या पहिल्या टप्प्याला घरगणना आणि घर यादी तयार करणे असं त्याचं नाव आहे. जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिली जनगणना, पहिला टप्पा हा संपूर्ण भारतामध्ये 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे. 1 एप्रिल पासून तो सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये तो 1 मे पासून सुरू झाला. या 6 महिन्याच्या कोणत्याही 30 दिवसामध्ये सलगरित्या ही जनगणना करण्यात येणार आहे. मग आता हे जे 34 प्रश्न आहेत त्याच्यात काय आहे की आता घरगणना आहे आणि घराची यादी तयार करायची. तर मग हे घर आहे तर ते सिमेंट कॉन्क्रीटचं आहे का मातीचं आहे का चुन्याचं आहे, घरातली फरशी कशी आहे, घरामध्ये पिण्याचं पाणी नळ आहे का बाहेरून आडावून पाणी आणावं लागतं, मग ते आड किती दूर आहे, विहीर किती दूर आहे, सार्वजनिक टाकीतून पाणी आणायचं असेल तर ते किती दूर आहे. अशा पद्धतीच्या घरगुती आणि तुमच्या एकंदर राहणीमानाचा जायगा, राहणीमानाचा लेखाजोखा या जनगणनेमध्ये होत आहे. असे 33 ते 34 प्रश्न आहेत. गॅस आहे. सर, या सध्या जो टप्पा चालू आहे त्यामध्ये जातीनिहाय जनगणना व धर्मनिहाय जनगणना होणार आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न प्रामुख्यानं बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला गेलेला आहे आणि याच्यावर संभ्रम आहे. मान्यवरांपासून संभ्रम आहे. तो का संभ्रम आहे तर जनगणनेचा प्रत्यक्ष जे काही प्रोफार्मा आहे तो प्रोफार्मा आपल्या मंडळीपर्यंत तो आलेला नाही आणि म्हणून हा 34 प्रश्नाचा प्रोफार्मा आहे जो जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणनेच्या पोर्टलवरून प्रिंट करून आपल्या प्रगणकांना दिलेला आहे. तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जात जनगणना नाही. म्हणजे जी मागणी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास मंडल कमिशन पासून 1978 पासून, कारण ओबीसीची जातनिहाय जनगणना न झाल्यामुळं 1931च्या जनगणनेचा डाटा घेऊन ओबीसीचं रिझर्वेशन निश्चित करावं लागलं. म्हणून अनेक सुप्रीम कोर्टाने देखील अनेक जजमेंट्समध्ये म्हटले की ओबीसीची जनगणना करा आणि आता देखील 2025 मध्ये विरोधी पक्षांनी आणि देशातल्या अनेक संघटनांनी सरकारवर दबाव आणल्याच्या नंतर 30 एप्रिल 2025 रोजी माननीय प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये आणि सांगितले की आम्ही यावर्षी जात गणना करू, पण पहिल्या टप्प्यामध्ये जात गणना नाही, पहिल्या टप्प्यामध्ये धर्माची गणना नाही. त्याच्यामुळं बौद्ध समाज जो म्हणतो की आम्ही धर्माचाच उल्लेख करू, बौद्धाचाच उल्लेख करू, जातीचा उल्लेख करणार नाही, तर ही धारणा चुकीची आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या 34 क्रमांकामध्ये धर्माचा उल्लेख कुठेही नाही. धर्माची गणना, जातीची गणना हे दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार. म्हणून या टप्प्यामध्ये जनतेने संभ्रमित होता कामा नये. या टप्प्यामध्ये जात गणना आणि धर्माची गणना नाही. चल रही है, उस पहले दौर की जनगणना में जाति न्याय जनगणना नहीं है, लेकिन अनुसूचित जाति शेड्यूल कास्ट, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राइब्स और खुला प्रवर्ग, इन 3 संवर्गों की ही जनगणना होने वाली है. क्या ये सही है? सही बात है, आपने सही फरमाया है. ही जात निहाय जनगणना जरी नसली
तरी यापूर्वी देखील जात न्याय जनगणना 1931 नंतर झालेली नाही. पण 1941, 1951, 1961, 71, 81, 91 आणि 2011 ह्या देखील जनगणना जात न्याय झाल्या नाही. पण संविधानाचा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ऑर्डर 1976 हा राष्ट्रपतीच्या सहीचा ऑर्डर आहे. या ऑर्डरनुसार अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या मोजणं, जनगणना करणं हे जनगणना कार्यालयावर बंधनकारक आहे. हे लक्षात घ्या की जात न्याय जनगणना जरी नसली तरी अनुसूचित जाती आणि जमातीची जनगणना करणं सरकारला बंधनकारक आहे, कारण तशी संविधानिक तरतूद आहे. का हा प्रश्न आहे. यांचीच का? तर यांची यासाठी आवश्यक आहे की अनुसूचित जाती जमातींना ज्या काही रिझर्वेशन्स आणि सवलती आहेत ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. आणि म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्या सवलती असल्यामुळं त्यांची जनगणना करणं हे बंधनकारक आहे. आता राजकीय रिझर्वेशन्स आहेत, ग्रामपंचायतीला नगरपालिकेला राखीव प्रवर्ग आहे अनुसूचित जाती जमातीचे, तर हे ठरवायचे कसे? जर त्यांची लोकसंख्याच नसेल त्या वार्डामध्ये, त्या एरियामध्ये, तर तो प्रभाग राखीव होणार. म्हणून त्यांची लोकसंख्या मोजणं हे मॅन्डेटरी आहे. हा बाबासाहेबांनी केलेला फार मोठा महत्वाचा तरतूद आहे संविधान की या वर्गांचीच लोकसंख्या मोजणं आवश्यक आहे, कारण या लोकांना राजकीय रिझर्वेशन्स आहेत, नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन्स आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये रिझर्वेशन्स आहेत, स्कॉलरशिप आहे. या सगळ्या प्रक्रिया लोकसंख्येवर अवलंबून आहेत. आणि दुसरी बाब की या घटनेच्या 46व्या कलमानुसार अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर दुर्बल घटकांची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याची जबाबदारी भारत सरकारवर आणि राज्य सरकारवर आहे. आणि मग ही जबाबदारी पेलण्यासाठी महत्वाचं काय आहे ते डेटा, लोकसंख्या. आणि ते लोकसंख्येचा स्तर म्हणजे दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत, साध्या कुडाच्या मातीच्या घरात किती लोक राहतात, बंगल्यात किती राहतात, ही आकडेवारी आल्याशिवाय रमाई घरकुल आवास योजना ही का राबवली? तर अनुसूचित जाती आणि बहुधांच्या समाजाची घरं, पक्के घरं नव्हते. ही महत्वाची बाब आहे. मुझे लगता है कि आपने काफी स्पष्टीकरण किया है. फिर भी हाँ बौद्ध समाज में धर्म, हाँ बौद्ध समाज में हाँ पहले दौर में, पहले पड़ाव में, हाँ पहले टप्पे में हाँ बौद्ध समाज ने अपना पंजीकरण, अपनी नोंदणी कैसे करी? हाँ आता सरांनी देखील हा प्रश्न विचारला होता की ही धर्मनिहाय जनगणना नाही पहिल्या टप्प्यात. त्याच्यामुळं पहिल्या टप्प्यात धर्म म्हणून बौद्ध नोंदवण्याचा प्रश्नच नाही. मग बौद्धांचा प्रश्न कुठे येतो? अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जातीमध्ये. कारण धर्मनिहाय ही जनगणना नाही पहिला टप्पा. जेव्हा तो दुसरा टप्पा असेल जनगणनेमध्ये त्याचा धर्म आहे, त्याच्यात जात आहे, त्यावेळेसची चर्चा आपण तेव्हा करू. कारण आता संभ्रम समाजात निर्माण होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 14 जून पर्यंत जी जनगणना सध्या चालू आहे त्या टप्प्यामध्ये धर्माचा रकाना नाही, त्याच्यामुळं बौद्ध नोंदवण्याचा प्रश्न येत नाही. मग जे बौद्ध नवबौद्ध जे धर्मांतरित आहे, 56ला ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, त्यांचं या जनगणनेचा जो रिलेशन आहे ते फक्त अनुसूचित जाती पुरतं आहे. आणि म्हणून त्यांनी अनुसूचित जातीचे आपण आहात काय असं जर प्रगणकांनी म्हटलं तर हो म्हणायचं, आणि प्रगणकांनी नाही म्हटलं तर त्याला आग्रह करायचा की आम्ही अनुसूचित जातीचे आहोत, आमची त्याच्यामध्ये नोंद करा. आता अनुसूचित जातीमध्ये नोंद करीत असताना ती नोंद कशी होणार आहे?
अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गाचे आपण आहात काय, असा प्रश्न प्रगणात विचारणार. त्यांच्या याच्यामध्ये तसं लिहून आहे. 13वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 13वा, अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा इतर म्हणजे ओबीसी नाही, इतर म्हणजे खुला सर्वसाधारण. म्हणून अनुसूचित जातीचे जर असते, आता वाघमारे साहेबांना प्रश्न विचारला जनगणना यांनी, तर त्यांनी काय उत्तर द्यायचं, हो सर मी अनुसूचित जातीचा आहे. मग याच्या पुढे एक सांकेतांकमध्ये तो टिकतो. म्हणजे त्याच्यात अनुसूचित जातीची देखील नोंद होत नाही, त्या प्रवर्गाची नोंद होती एक. एखादा व्यक्ती म्हणला की मी अनुसूचित जातीचा नाही सर, मी महादेव कोळी आहे आणि किंवा मी पारधी आहे, मी आदिवासी भिल्ल आहे, तर त्याची नोंद अनुसूचित जमाती 2 या सांकेतांकापुढे होते. आणि एखादा व्यक्ती या दोन्ही प्रवर्गाचा नाही, तर तो इतर खुला सर्वसाधारण मध्ये त्याची नोंद होते. तेव्हा हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि यासोबतच काही प्रगणकाकडे नाही तर सगळ्याच प्रगणकाकडे अनुसूचित जाती आणि जमातीची यादी दिलेली आहे. ही यादी मी आपल्याला दाखवतो. ही यादी जी आहे, ही यादी केंद्र सरकारकडून, गृह मंत्रालयाकडून रजिस्ट्रार ऑफ सेन्सस यांनी ही यादी प्रगणकांना दिलेली आहे. तर ही यादी 59 जातीची आहे. आता या 59 जातीमध्ये बौद्ध म्हणून कुठेही उल्लेख नाही. आणि म्हणून एखादा प्रगणक काय करतो की माझ्याकडे यादी दिलेली आहे, तुम्ही अनुसूचित जातीचे आहात, तर मला सांगा की तुम्ही कोणत्या जातीचे आहात. म्हणून तो काय यादी आपली पाहतो. आता या ठिकाणी बौद्धाचा उल्लेख नाही, पण बौद्धाचं कास्ट सर्टिफिकेट आहे की तो 37 नंबरच्या जातीचा असून त्यानं बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलेला आहे, असं त्याचं कास्ट सर्टिफिकेट. म्हणून त्याचा दावा बरोबर आहे की माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट, मी बौद्ध सांगणार. पण या यादीमध्ये बौद्धाचा उल्लेख नाही. प्रगणक काय म्हणेल, माझ्याकडे जी यादी आहे त्याच्यात बौद्ध नाही, म्हणून मी काय करतो तुम्हाला विचारतो. आता ग्रामीण भागातली अडाणी माणसं म्हणून आता साहेब तुम्हाला दिसत करते कसं. पण शहरी भागामध्ये आपल्याला आग्रह करावा लागणार आहे की आम्ही पूर्वाश्रमीचे महार होतो आणि त्याचा 37 नंबर आहे. तर मग तो काय करेल, ही यादी पाहून तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये काय. अगर किसी बौद्ध समाज ने अनुसूचित जाति में पंजीकरण या नोंद नहीं की तो क्या दूसरे टप्पे में उसका पंजीकरण होगा अनुसूचित जाति में? सरांचा जो प्रश्न आहे, आता ही जनगणना आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमावर आणि यंत्राद्वारे आणि याचा प्रोग्राम फीड आहे. आता एखादा मजला, एखादा प्लान पहिल्यावर जसा मजला असेल तसा दुसरा मजला असतो. म्हणजे पहिलेच कॉलम वरी जातात, वरच्या मजल्यावर दुसरा कॉलम टाकता येत नाही, बरोबर, तो जमिनीपासून यावा लागतो कॉलम. म्हणून जर पहिल्या टप्प्यामध्ये आपण अनुसूचित जाती नोंदवली नाही त्या कुटुंबाने, तर त्या कुटुंबाचा क्रमांक आहे तिथं. पुढच्या जनगणनेत काय तो म्हणणार, तुमचा कुटुंब क्रमांक किती आहे, आणि तो तेवढ्या गोष्टी पुन्हा नोंदवणार नाही त्याच्या पुढच्या नोंदी. तर मग पहिल्या टप्प्यात जर तुम्ही अनुसूचित जाती नाही नोंदवलं तर ते कॉम्प्युटर, ती सिस्टीम पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करणार. ते योग्य आहे का? हा, आता बघा कागदावर आता सगळीकडे प्रसार आणि प्रचार झाला की ही जनगणना डिजिटल आहे. डिजिटल आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ही त्याची नोंद होणार आहे. मग ते स्मार्टफोन असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर असेल. आणि प्रगणकांनी ते जाय मोक्यावर प्रत्यक्ष तुमच्या घरी आल्यानंतर त्याच यंत्रावरती नोंदवणं हे कंपल्सरी आहे. पण
आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो. नांदेडमध्ये जवळपास 10-15 वार्ड आम्ही फिरलो. ग्रामीण भागातले 4-5 आम्ही गावं केले. आम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही म्हणता तसं प्रगणक हे साध्या कागदावर रजिस्टरवर आणि वह्यांवर नोंद करायचे आणि नंतर आम्ही ते कॉम्प्युटरवर नोंदवू असं म्हणत आहे. तर जे प्रगणक करायचे असं ते कायद्यानुसार चुकीचं आहे. या बाबतीत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील उद्या निवेदन देणार आहोत आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणणार आहोत की ग्राउंड रियालिटी अशी आहे आणि कायद्यानं असं बंधनकारक आहे. याच्यामुळं कुठल्याही पद्धतीनं कागदावर नोंद करणं हे चुकीचं आहे आणि तुम्ही त्याच व्यक्तीच्या समोर कागदावर नोंद केल्यानंतर त्या पद्धतीनं तुम्ही त्याला कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर नोंद करून त्याला दाखवली पाहिजे की तुझी माहिती मी बरोबर भरली आणि तुम्ही सबमिट म्हणल्यानंतर ती माहिती म्हणजे लॉक ही अशी सिस्टीम आहे. आता तुमच्या पश्चात जर त्याने त्याच्यावर भरलं तर तुम्हाला कागदावर त्याने काय घेतलंय आणि तिथं काय भरलंय याच्यामध्ये फरक पडेल. याच्यात चुका होईल त्याला कोण जबाबदार. दुसरा प्रश्न माझा असा आहे, जो कागदावर त्यांनी नोंद केली आहे त्या कागदावर मी कुटुंब प्रमुख म्हणून माझी सहीच नाही, त्याला कोण जबाबदार. बरोबर. आता हे बघा, या कागदावर जे आहे हे कलेक्टर ऑफिसचाच कागद आहे, प्रगणकाकरताच कागद आहे. ज्याच्यावर लिहिले कुटुंब प्रमुखाचे नाव, मोबाईल क्रमांक, सही, म्हणजे या कागदावर सही घ्या असं याच्यावर लिहिले आहे. पण तुमच्या प्रभागातला जो काही प्रगणक असेल ते जर तुमची सही घेत नसेल किंवा तुम्हाला काही पोचपावती देत नसेल, पोचपावती देखील महत्वाची आहे, किंवा तुमची जनगणना केली याचा प्रूफ काय, तर याची पोच देखील पूर्वीच्या मॅन्युअल्स मध्ये जनगणनेची पोच देण्याची तरतूद होती की तुमची माहिती भरली आणि भरल्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही भरलेली माहिती आहे, तुम्हाला वाचून दाखवलेली आहे, ती बरोबर आहे म्हणून ही त्यांना पावती दिली. आता याच्यामध्ये या कागदावर तर सहीचा उल्लेख केलेला आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही म्हणता की आम्हाला सही घेतली नाही किंवा आम्हाला काही त्याबद्दलची माहिती नाही. मग तुम्ही घेतलेला हा कागद त्या जनगणनेच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही भरलाय, नाही भरलाय का चुकीचा भरलाय याबद्दल तुम्हाला कळायला, नागरिकाला कळायला कुठलाही माध्यम नाही. आणि ही जो लॅकुना आहे हा लॅकुना आता येणाऱ्या 20 दिवसामध्ये दुरुस्त व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपण भेटणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही उद्या जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये निवेदन देणार आहोत. जो 13 नंबरचा कलम आहे एक्झॅक्ट काय द्यायचं पुन्हा एकदा अधोरेखित करणार. एक्झॅक्ट हे आहे की अनुसूचित जातीचे आहात काय, तर बहुधानं म्हणायचं हो आम्ही अनुसूचित जातीचे आहोत. एवढं म्हणूनच तर प्रगणकाने टिक केलं, वेल आहे. पुढचा प्रश्न टळेल. मग त्याने ही यादी काढून जर त्यांनी यादी वाचून तुम्हाला प्रश्न केला की मग याच्यामध्ये तुम्ही बौद्ध म्हणजे आता अनुसूचित जातीचे तुम्ही आहात तर मग तुम्ही याच्यापैकी कोणत्या जातीचे आहात असा त्याने काउंटर प्रश्न करण्याचे त्याला पूर्ण अधिकार आहे. तो त्याचा हक्क आहे की तुम्ही खात्री करू, कारण जनगणनेचं बेसिक प्रिन्सिपल आहे की वस्तुनिष्ठ माहिती आली पाहिजे आणि ती वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांनी देणं हे नागरिकावर बंधन आहे. तो जर चुकीची माहिती देत असेल, तुझ्याहून करणारी माहिती असेल तर याच्यात दंडाची देखील तरतूद आहे, पण अशा पद्धतीची कार्यवाही कोणी करीत नाही. तर मग आता आपण जे म्हटलं की त्याने ही यादी वाचली आणि याच्यात बौद्ध नाही असं जर म्हटलं तर मग त्या बौद्ध माणसाने सांगायला पाहिजे की याच्यात 37 नंबरची जी जात आहे महा, तर ती आम्ही 37 नंबर 56 पूर्वी होतो, 56ला आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला आणि आम्हाला महाराष्ट्र शासनाने बौद्ध म्हणून, नवबौद्ध म्हणून अनुसूचित जातीच्या सवलती दिलेल्या आहेत. पण या यादीवर आमचं नाव आलेलं नाही, त्याला आम्ही जबाबदार नाही. पण हे 37 नंबरचा आम्ही महार आहोत, पूर्वी होतो, आता आम्ही बौद्ध. एवढं म्हणलं की त्याने काय करते
1 नंबरला टिक करा, म्हणजे हा प्रश्न मिळतो.